मॅनिफेस्टेशन हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा काहीतरी जादू किंवा गूढ गोष्टी, बरोबर? पण आज आपण ह्या शब्दाच्या पलीकडे जाणार आहोत, कारण खरं तर ही कुठली जादू नाहीये. ही आहे एक मानसिक शिस्त, एक अशी शिस्त जिथे आपले विचार, आपला विश्वास आणि आपली कृती हे सगळं एकत्र येऊन आपलं वास्तव घडवतं. चला तर मग समजून घेऊया की हा आराखडा नेमका काम करतो तरी कसा. ह्या प्रवासाची सुरुवात करूया या जबरदस्त विचाराने. संपत्तीच्या मागे धावू नका, तिला प्रकट करा. हा विचार आपल्याला एक अगदी नवीन दृष्टिकोन देतो. म्हणजे मुद्दा धावण्याचा नाहीच आहे, तर स्वतःला असं काहीतरी बनवण्याचं आहे, जणू काही एक चुंबक जे संपत्तीला आपल्याकडे खेचून घेतं. पण हे नक्की काम कसं करतं? चला मग या पहिल्या भागात आपण थेट याच्या मुळाशीच हात घालूया. इथे एक अगदी साधं पण तितकंच महत्त्वाचं तत्त्व आहे. ते म्हणजे आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. अच्छा, तर मग मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? ही काही दैवी शक्ती किंवा जादू वगैरे नाहीये. ही एक शुद्ध मानसिक प्रक्रिया आहे. यात होतं काय की आपण आपले विचार, आपल्या भावना आणि आपल्या कृती या सगळ्यांना जाणीवपूर्वक एकाच रेषेत आणतो, एकाच ध्येयावर केंद्रित करतो. म्हणजे हा काही योगायोग नाही, तर हेतू ठेवून मुद्दामहून केलेली एक कृती आहे. आणि हेच आहे या सगळ्या संकल्पनेचं मूळ. एक साधी गोष्ट आहे, कोणतीही इमारत बांधण्याआधी तिचा आराखडा म्हणजे ब्ल्यूप्रिंट तयार असतो, बरोबर ना? अगदी तसंच आपल्या आयुष्याचा ब्ल्यूप्रिंट कुठे तयार होतो? तर तो आपल्या मनात तयार होतो. आपण ज्या विचारांना सतत खतपाणी घालतो, ज्यांना ऊर्जा देतो, तेच विचार पुढे जाऊन आपल्या वास्तवाची एक एक वीट बनतात. आता हे विचार आपलं वास्तव कसं घडवतात हे अजून चांगलं समजून घ्यायचं असेल ना, तर या दोन मानसिकतांमधला फरक बघायलाच हवा. एका बाजूला आहे कमतरतेची मानसिकता, म्हणजे सतत माझ्याकडे हे नाही, ते नाही असा विचार करणं. ही मानसिकता काय करते तर अडथळ्यांनाच आपल्याकडे ओढून आणते. आणि दुसऱ्या बाजूला तिथे आहे विपुलतेची मानसिकता. ही संधी शोधते, कृतज्ञता व्यक्त करते आणि मॅनिफेस्टेशनसाठी हा दुसरा दृष्टिकोन तोच तर हवाय. ठीक आहे, आता हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण हे फक्त हवेतले सिद्धांत आहेत का? अजिबात नाही. चला तर मग आता काही ठोस पुरावे बघूया, काही खरी उदाहरणं बघूया. म्हणजे यामागचं विज्ञान आणि याची ताकद दोन्ही स्पष्ट होईल. आणि यामागचं विज्ञान काय आहे तर ते या वाक्यात दडलंय. आपण जी व्हिज्युअलायझेशनची गोष्ट करतो तितकं प्रभावी का असतं याचं उत्तर आहे न्यूरोसायन्समध्ये. गंमत अशी आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट इतक्या स्पष्टपणे कल्पनेत जगतो ना, की आपल्या मेंदूला खरं काय आणि खोटं काय यातला फरकच कळत नाही. हो खरंच. आणि मग तो त्या काल्पनिक अनुभवाला प्रतिसाद द्यायला लागतो. शरीरात, मनात सगळीकडे तसे बदल घडवायला लागतो. पण एक मिनिट, हे सगळं वापरतं तरी कोण? म्हणजे ही फक्त पुस्तकातली गोष्ट आहे की खरंच यशस्वी लोक हे करतात? चला बघूया. ही यादी बघितली का? एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, ही काही फक्त स्वप्न बघणाऱ्या लोकांची गोष्ट नाहीये. अव्वल खेळाडूंपासून ते मोठमोठ्या सर्जनपर्यंत, अब्जाधीश उद्योजकांपासून ते अगदी पायलटपर्यंत, इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांतले टॉपचे लोक त्यांच्या कामात अजून धार आणण्यासाठी व्हिज्युअलायझेशनचा वापर करतात. आणि यापेक्षा मोठा पुरावा अजून काय असू शकतो, नाही का? बरं, पण हे घडतं कसं? तर ही आहे एक प्रकारची मानसिक तालीम, मेंटल रिहर्सल. विचार करा, एखादा खेळाडू मैदानावर जाण्याआधी मनातल्या मनात पूर्ण सामना खेळून बघतो, किंवा एखादा सर्जन ऑपरेशन करण्याआधी प्रत्येक स्टेप, प्रत्येक हालचाल कल्पनेत पूर्ण करतो. याने होतं काय तर प्रत्यक्ष कृतीच्या वेळेपर्यंत त्यांच्या मेंदूमध्ये यशासाठीचे रस्ते म्हणजे न्यूरल पाथवेज आधीच तयार झालेले असतात. मेंदू पूर्णपणे तयार असतो. आतापर्यंत आपण काय आणि का पाहिलं, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो कसं. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. म्हणजेच हे सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं, यासाठी एक स्पष्ट ॲक्शनेबल प्लॅन आता आपण पाहणार आहोत. आता पुढे ज्या स्टेप्स आपण बघणार आहोत ना, त्या म्हणजे अनेक तज्ज्ञांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस एकत्र करून तयार केलेला एक मास्टर प्लॅन आहे. त्यामुळे इकडे तिकडे शोधायची गरज नाही, सगळं काही एकाच ठिकाणी एका शक्तिशाली आराखड्यात आपल्यासमोर असेल. तर ही आहे ती 6 पायऱ्यांची कृती योजना. बघा, सुरुवात होते एका स्पष्ट ध्येयाने, मग त्याला जोड मिळते कल्पनाशक्तीची आणि भावनांची. पण आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, याला कृतीची जोड दिल्याशिवाय काहीच होणार नाही. आणि शेवटी सवयींनी या सगळ्याला पक्क करायचंय.
म्हणजे ही एक संपूर्ण प्रोसेस आहे, नुसती इच्छा करून चालणार नाही. या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं हत्यार म्हणजे सकारात्मक वाक्य, ज्याला आपण ॲफर्मेशन्स म्हणतो. जसं की मी सहजपणे संपत्ती आकर्षित करतो. हे वाक्य जेव्हा आपण पुन्हा पुन्हा म्हणतो तेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अवचेतन मनाला एक प्रकारचं ट्रेनिंग देतो आणि मग हळूहळू आपला आत्मविश्वास आणि आपल्या कृती दोन्ही त्या दिशेने बदलू लागतात. आता फक्त मनातल्या मनात विचार करण्यापेक्षा काहीतरी ठोस हवं असेल तर त्यासाठी विजन बोर्ड आणि स्क्रिप्टिंगसारखी साधनं खूप उपयोगी पडतात. स्क्रिप्टिंग म्हणजे काय तर आपलं भविष्य असं लिहायचं जणू काही ते आत्ताच घडतंय वर्तमान काळात. आणि विजन बोर्ड म्हणजे आपल्या ध्येयांची चित्र रोजच्या रोज डोळ्यासमोर ठेवणं. या गोष्टींमुळे काय होतं तर ती ध्येय अधिक खरी वाटू लागतात, आवाक्यातली वाटू लागतात. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे येतोय आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण फक्त श्रीमंत होण्याच्या एका टेक्निकबद्दल बोलत नाहीये, तर हा एक वैयक्तिक विकासाचा, एका आंतरिक बदलाचा मार्ग आहे. आणि खरं सांगायचं तर हेच अंतिम सत्य आहे. पैसा, यश या सगळ्या बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या कशाचं प्रतीक आहेत तर आतमध्ये झालेल्या एका मोठ्या बदलाचं. खरी समृद्धी, खरी विपुलता ही आतून येते. ती तुमच्या बँक बॅलन्सवर नाही तर तुमच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. मग जेव्हा आपण ही विपुलतेची मानसिकता खऱ्या अर्थाने स्वीकारतो तेव्हा काय मिळतं? फक्त आर्थिक स्वातंत्र्य नाही तर त्यासोबत मिळतो जगण्याचा एक खोल उद्देश, कधीही न संपणारं समाधान आणि एक अर्थपूर्ण आयुष्य. आणि खरं तर ह्या गोष्टी पैशापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहेत. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? अगदी सोपा आहे. आपल्या विचारांवर ताबा मिळवायचा, त्यांना योग्य कृतीची जोड द्यायची आणि मग आपण जाणीवपूर्वक आपला हवं तसं वास्तव निर्माण करू शकतो. आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार बनू शकतो. आणि जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, जर आपला मनच आपल्या वास्तवाचं ब्लूप्रिंट आहे तर मग आपलं मन सध्या नक्की कोणता आराखडा तयार करताय? कमतरतेचा की विपुलतेचा? यावर नक्की विचार करा.